नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टार्गेट MPSC UPSC. आपण आधुनिक भारताच्या इतिहासावरती बेसिक लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. आधुनिक भारताच्या इतिहासावरती हे माझं चौथं लेक्चर आहे. ह्यापूर्वी मी 3 लेक्चर्स त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. आधुनिक भारताचा इतिहास हा UPSC MPSC PSI STI असिस्टंट किंवा भारतातल्या कुठल्याही परीक्षा असतील त्याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि त्यामुळे आपण आधुनिक भारताचा इतिहास जो आहे याला बेसिकपासून आपण त्याला वरच्या लेवलपर्यंत म्हणजे स्टँडर्ड लेवलपर्यंत आपण त्याला घेऊन जाऊया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एक तुम्हाला सूचना आहे. www.ias-pcs.com ही एक वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवरती UPSCची फ्री ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे. त्या ठिकाणी तुम्ही UPSC टेस्ट सिरीज देऊ शकता. तुम्हाला ते सोडवल्यानंतर तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया रँक मिळेल. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याचा जो टेस्ट सिरीजचा जो टाईमटेबल असेल तो टाईमटेबल आणि सिलॅबस जो आहे तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर आजचा सुविचार बघूया. मी अपयश स्वीकारू शकतो, पण म्हणून प्रयत्न सोडून देणं मला मान्य नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण भरपूर अपयश जे आहे आपण अपयश बघतो आणि आपण ते अपयश स्वीकारतोसुद्धा. पण ते अपयश जर आपल्याला आलं तर आपण प्रयत्न सोडणं हे त्या ठिकाणी योग्य नाही आहे. त्यामुळे आपल्याला अपयश आलं आपण ते स्वीकारलं, पण प्रयत्न सोडून देणं हे आपल्याला मान्य नसायला हवं. ठीक आहे, तुम्ही आपले प्रयत्न जे आहेत ते कंटिन्युअसली सुरू ठेवले पाहिजे. तुम्हाला अपयश कितीही जरी आलं तरी तुम्ही तुमचे प्रयत्न जे आहेत ते सोडून देऊ नका. ठरल्याप्रमाणे आपण आधुनिक भारताचा इतिहास इयत्ता 8वी जो आहे हा आपण आपला संदर्भ ग्रंथ म्हणून आपण वापरत आहोत. कारण हा जो आहे हा इयत्ता 8वीचा अत्यंत चांगला स्रोत आहे आपल्या महाराष्ट्र शासनाचा आणि आपण त्यामधून आपलं जे आहे हे सुरू करणार आहोत. आज आपण स्वातंत्र्य चळवळीची जे पायाभरणी झाली त्या पायाभरणीविषयी आपण बघणार आहोत. या स्वातंत्र्य चळवळीची पायाभरणीमध्ये आपण ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण कसं घडलं, त्यांनी भारतातल्या भारतीयांचं आर्थिक शोषण कसं केलं, नंतर पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार आपल्या भारतामध्ये कसा झाला आणि पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार होऊन त्याचा प्रभाव आपल्या लोकांवरती कसा पडला, नंतर जे आपल्या भारतामध्ये आपला प्राचीन भारत जो होता या प्राचीन भारताचा अभ्यास जो आहे हा इंग्रजांनी केला आणि त्या प्राच्य विद्येचा अभ्यास जो आहे तो इंग्रजांनी करून नंतर भारतीयांनी कशा प्रकारे केला आणि त्याचे परिणाम आपल्या भारतीयांवरती काय झाले आणि प्रभाव कसा झाला तो आपण बघणार आहोत. नंतर काही वृत्तपत्रे, काही नियतकालिके आणि काही साहित्याचं लेखन जे आहे हे स्वातंत्र्य काळात झालं आणि त्याचा जो प्रभाव आहे हा तेव्हाच्या काळातल्या तरुणावरती, तेव्हाच्या काळातल्या स्वातंत्र्य सैनिकांवरती कसा झाला हे आपण बघणार आहोत. नंतर आपण यामध्ये बघणार आहोत की जे राष्ट्रीय सभा जी आहे म्हणजे काँग्रेस जी आहे, ठीक आहे ना, काँग्रेस ह्या इंडियन नॅशनल काँग्रेसचा म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापनेची पार्श्वभूमी काय होती, त्याच्या मागचे नेमके कारण काय होते, कशा प्रकारे ती तयार झाली. त्याच्यानंतर आपण राष्ट्रीय सभेची स्थापना कशा प्रकारे झाली, कोणत्या साली झाली, कोणी केली हे आपण सर्व यामध्ये बघणार आहोत. आणि त्याची उद्दिष्टे काय आहेत, राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे काय आहेत आणि राष्ट्रीय सभेची वाटचाल कशी आहे या संपूर्ण मुद्द्यांवरती आपण या चॅप्टरमध्ये सखोल चर्चा करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया. 19व्या शतकातील प्रबोधनामुळे आपल्याला माहिती आहे 19व्या शतकामध्ये प्रबोधनाचं युग आलं. मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं की प्रबोधन कोणी केलं, कसं केलं, कोणकोणत्या धर्मामध्ये कशाप्रकारे प्रबोधन झालं आणि या प्रबोधनामुळे काय झालं, या प्रबोधनामुळं भारतात राष्ट्रीय ऐक्याची एक भावनेचं एक बीजारोपण त्या ठिकाणी झालं आणि या प्रक्रियेस नवी शिक्षण पद्धती व वृत्तपत्राची वाढ याच्यामुळे चालना मिळाली. ऐक्याची भावना असेल, देशप्रेम असेल, सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपराचा अभिमान असेल, अन्यायविरुद्धची चीड असेल, यातूनच काय झालं, भारतात राष्ट्रवादाची जाणीव जी होती ती विकसित होऊ लागली. राष्ट्रीय सभेची स्थापना पण त्यामागचा एक मोठा आविष्कार होता आणि राष्ट्रवाद हे केवळ राजकीय तत्त्वज्ञान नाही तर ब्रिटिश करत असलेल्या आर्थिक शोषणाविरुद्धची एक जागृती हा सुद्धा एक राष्ट्रवादाचा आविष्कार त्या काळामध्ये होता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार आहोत की पहिला पॉईंट जो आहे आपला तो म्हणजे ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण. तर आपल्याला माहीत आहे की ब्रिटिशांनी भारतात काय केलं, एकछत्री शासन प्रस्थापित केलं, देशात सर्वत्र समान धोरणं लागू केली
आणि सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा असावा असं तत्त्व त्यांनी घालून दिलं. ब्रिटिश सत्ताधीशांनी रेल्वे, रस्ते यासारख्या दळणवळणाच्या सोयी भारतात आणल्या, त्याचाही भारतीयांना फायदा झाला आणि या पार्श्वभूमीवर प्रांतोप्रांतीच्या भारतीयांचा परस्परांशी अधिक संबंध येऊ लागला आणि राष्ट्रीयत्वाची भावना जी आहे ती विकसित झाली. विद्यार्थी मित्रांनो, कुठली जेव्हा गोष्ट चांगली घडते त्याचा वाईट परिणामसुद्धा त्या ठिकाणी दिसून येतो. याचा एक उत्तम आपण उदाहरण म्हटलं तर आपण हे जे आहे, त्या लोकांनी रेल्वे, रस्ते हे जे आहेत हे स्वतःच्या फायद्यासाठी, ब्रिटिश लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी केले. मात्र त्यांचा फायदा तर झालाच झाला, पण त्यांच्या विरुद्ध अशी गोष्ट घडली, खराब गोष्ट अशी घडली की त्याचा फायदा जो आहे त्या काळातल्या स्वातंत्र्य सैनिकांनासुद्धा झाला. कारण त्या स्वातंत्र्य सैनिकांना रेल्वे, रस्ते मिळाले, त्यांना एकमेकांशी त्यांचा म्हणजे कॉन्टॅक्ट वाढला, त्यांचा एकमेकांशी त्यांचे संवाद वाढले आणि परस्परांशी त्यांचे अधिक संबंध येऊन एक राष्ट्रीयत्वाची भावना त्या काळामध्ये विकसित झाली. आता भारतीयांचं आर्थिक शोषण कसं झालं हे मी तुम्हाला मागच्या चॅप्टरमध्ये सांगितलं की म्हणजे जे इंग्रज होते की इंग्रज भारतामध्ये आले. इंग्रजांनी भारतामध्ये येऊन त्यांनी फक्त आपला देश सोनिया की चिडिया म्हणजे सोन्याची चिमणी जी होती याला त्यांनी पूर्णचं पूर्ण एकदम कंगाल करून टाकलं, भिकारी बनवून टाकलं, गरीब बनवून टाकला आपला देश जो अतिशय अमीर होता. तर हे मी मागच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांवरती कशाप्रकारे त्यांनी अन्याय अत्याचार केले, जास्तीत जास्त शेतसारा वसूल करून तो शेतकरी त्याला पूर्ण तो जो शेतकरी आहे तो अतिशय दुर्दशेत तो पडला आणि या सर्व गोष्टीमुळे कशाप्रकारे झालं. यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादाभाई नौरोजींनी त्याच्यावर एक ग्रंथ लिहिला आणि हा प्रश्न भरपूरदा तुम्हाला MPSCमध्ये, PSI ST असिस्टंटमध्ये किंवा UPSCमध्ये विचारला जातो. आणि 2014च्या UPSCमध्ये हा प्रश्न होता की खालीलपैकी कोणी इंग्रजांच्या विरुद्ध म्हणजे त्यांनी हे केलं, आर्थिक शोषण जे केलं याच्याविरुद्ध कोणी लिखाण केलं. त्याच्यामध्ये 3-4 ऑप्शन होते, त्याच्यामध्ये दादाभाई नौरोजींचं सुद्धा ऑप्शन होतं. तर आपण बघूया, दादाभाई नौरोजी यांनी ब्रिटिशांच्या धोरणामुळे भारतीयांचं आर्थिक शोषण होत असल्याचं व भारतीय संपत्ती इंग्लंडमध्ये नेली जात असल्याचं दाखवून दिलं. आता काही पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव जो आहे हा भारतीयांवर पडला. आता पाश्चात्य म्हणजे पश्चिमात्य म्हणजे वेस्ट आणि वेस्टर्न म्हणजे युरोप. ठीक आहे, युरोप म्हणजे हे जे पांढरे लोक हे जे होते, हे पांढरे लोक म्हणजे कोण, ते ब्रिटिश जे होते हे आपल्या भारतामध्ये त्या काळामध्ये आले. आणि हे पाश्चात्य म्हणजे पश्चिमात्य देश म्हणजे युरोप आहे, म्हणजे वेस्टर्न कंट्री आहे, हे आले. तर इंग्रजांनी काय केलं, भारतात पाश्चात्य शिक्षण सुरू केलं, म्हणजे इंग्रजी शिक्षण सुरू केलं. आणि शिक्षणातून काय झालं, त्या शिक्षणातून भारतीय तरुण जो होता, या तरुणांनी बुद्धिनिष्ठा, मानवता, समता, स्वातंत्र्य, विज्ञाननिष्ठा, लोकशाही, राष्ट्रवाद इत्यादी मूल्ये आत्मसात केली. आणि हे मूल्य आत्मसात केली आणि या मूल्याच्या आधारे काय झालं, आपल्या देशाची उन्नती करावी अशी भावना जी आहे, अशी भावना सुशिक्षितांच्या मनात रुजू लागली. आणि अशा रीतीनं पाश्चात्य शिक्षणातून भारतीयांच्या राष्ट्रीय भावनेला आधुनिक स्वरूप प्राप्त झालं. म्हणजे यांना पाश्चात्य शिक्षण कशासाठी आणलं होतं, पाश्चात्य शिक्षण या गोऱ्या लोकांनी फक्त त्यांचा कारभार सुरळीत चालावा आणि इथल्या 3-4 लोकांना म्हणजे सांगायचा अर्थ की त्यांच्या ऑफिशियल लोकांना इंग्रजी यावं आणि त्यांना इंग्रजी जर आलं तर त्याचा फायदा जो आहे त्याचा फायदा आपल्याला आपलं प्रशासन चालवण्यासाठी होईल. अशा उद्देशाने या गोऱ्या लोकांनी त्या आपल्या भारतातल्या लोकांना इंग्रजीचं शिक्षण दिलं आणि आपले लोक इंग्रजी शिकू लागले. इंग्रजी शिकून काय झालं, त्या लोकांनी त्यांच्यातले पुस्तक वगैरे जे असेल ते ग्रंथ वाचून त्यांना पण स्वातंत्र्य, समता, बंधुता जे आहेत, विज्ञाननिष्ठ, लोकशाही, राष्ट्रवाद जो आहे त्यांचा जागृत झाला आणि त्याच्यामुळे त्यांनी एक चांगलं काम करायचा प्रयत्न केला, पण त्याचा वाईट परिणाम त्यांनाच भोगावा लागला. नंतर प्राच्यविद्येचा अभ्यास. प्राच्यविद्या म्हणजे प्राचीन विद्या म्हणजे प्राचीन भारत. तर 18व्या शतकाच्या उत्तरार्धात काय झालं, काही पाश्चात्य विद्वानांनी प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती यासंबंधी संशोधन सुरू केलं होतं. कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी हिनं संस्कृत, फारसी आणि अन्य भारतीय भाषांमधील शेकडो हस्तलिखिते संपादित करून प्रसिद्धसुद्धा केली होती. विद्यार्थी मित्रांनो, एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल होती. ठीक आहे, याची स्थापना 1784मध्ये झाली. आणि या एशियाटिक सोसायटीचं काम काय होतं, तर हे फक्त जे प्राचीन आपल्या भारतातील मध्ययुगीन काळातल्या जेवढ्या कला साहित्याच्या जेवढ्या गोष्टी होत्या याचं फक्त हे काय करत होते, उत्खनन करून त्याचा अभ्यास करत होते. फक्त हेच कामधंदे यांना होते, बाकी काय कामधंदे यांना नव्हते. ठीक आहे, एशियाटिक सोसायटीला. तर संस्कृत, फारसी आणि अन्य काही भारतीय भाषा होत्या, याच्यावर शेकडो हस्तलिखिते यांनी संपादित करून प्रसिद्ध केली. डॉक्टर भाऊ दाजी लाड, डॉक्टर राघव भांडारकर
अशा काही भारतीय तज्ज्ञांनीसुद्धा भारतीय इतिहास व संस्कृतीच्या अभ्यासाला चालना देणारं काही संशोधन केलं आणि त्यामुळे पौरात्य संस्कृतीच्या अभ्यासात म्हणजे प्राच्यविद्येत मोलाची भर पडली. आपल्याला प्राचीन समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे हे समजल्यानं भारतीयाची अस्मिता जागृत झाली. आता या सर्व गोष्टीमुळे काय झालं, नंतर वृत्तपत्र, नियतकालिके किंवा साहित्य जे आहे याचा विकास आपल्या भारतामध्ये झाला. 19व्या शतकात काय झालं, भारतात मुद्रण व्यवसाय झपाट्यानं वाढला आणि प्रादेशिक भाषातून तसंच इंग्रजी भाषेतून वृत्तपत्र व नियतकालिके प्रकाशित होऊ लागली. आणि त्यातून काय झालं, त्यातून देशाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय स्थितीसंबंधी लेख प्रसिद्ध होऊ लागले. दर्पण असेल, प्रभाकर असेल, हिंदू पोर्ट्रेट असेल, अमृत बाजार पत्रिका असेल, केसरी असेल, मराठा असेल, काही इत्यादी वृत्तपत्र होते. इत्यादी वृत्तपत्रांनी राजकीय जागृतीचे बहुमूल्य कार्य केलं. आता आपल्याला माहीत आहे त्या काळात काही लोक जे सुशिक्षित झाले त्यांना इंग्रजी कळायला लागलं. त्या लोकांसाठी इंग्रजीमध्ये सुद्धा वृत्तपत्र उपलब्ध होते, न्यूजपेपर उपलब्ध होते, नियतकालिके उपलब्ध होते, साहित्य उपलब्ध होतं. काही काही लोक असे होते ज्यांना स्थानिक भाषा होतं. जसं आपण महाराष्ट्राचे आहोत तर आपल्याला मराठी येतं. कोणी जर का बंगाली असेल तर त्याला, कोणी बंगालचा त्याला बंगाली येतं आहे, कोणी पंजाबचा असेल त्याला पंजाबी येतं आहे, कोणी मुस्लिम असेल त्याला उर्दू येतं आहे. म्हणजे सांगायचा अर्थ असा, कुठलीही व्यक्ती त्याला जी भाषा अवगत असेल त्या भाषेमध्ये त्या काळामध्ये वृत्तपत्र निघायला लागले आणि त्या वृत्तपत्रामध्ये एक विचार जो आहे, एक स्वातंत्र्याचा जो विचार आहे त्या लोकांमध्ये रुजवला गेला. त्यामुळे वृत्तपत्र हे जो होतं आजच्या काळामध्ये जसं आपण व्हॉट्सॲप, फेसबुक वगैरे ह्या गोष्टी थ्रू आपण म्हणजे सोशल मीडिया थ्रू आपण ज्या गोष्टी पसरवतो, त्या काळाचा तो जो म्हणजे त्या काळातला जो खूप मोठा एक जो नेटवर्क होता तो म्हणजे वृत्तपत्र होता विद्यार्थी मित्रांनो. आणि या नियतकालिकामधून काय झालं की सरकारच्या धोरणावर काय झाली, टीका होऊ लागली आणि देशाच्या प्रगतीसाठी उपाय सुचवले जाऊ लागले. तसंच बंगालमध्ये बंकिमचंद्र चटर्जी, महाराष्ट्रात विष्णुशास्त्री चिपळूणकर इत्यादींनीसुद्धा आपल्या लिखाणातून राजकीय जागृती केली. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यमवर्गानं लोकशाहीचं तत्त्वज्ञान आत्मसात केलं. राज्यकारभारात प्रजेला सहभाग मिळाला पाहिजे अशी त्यांची धारणा होती आणि ब्रिटिश शासकांची वंशश्रेष्ठत्वाची भावना, प्रशासनात भारतीयांना दिले जाणारे दुय्यम स्थान यासारख्या गोष्टींची त्यांना चीड आली आणि आपली गाऱ्हाणी जी आहेत आणि असंतोष जो आहे हा सरकारपुढे मांडण्यासाठी संघटित प्रयत्नाची गरज आहे हे त्यांनी ओळखलं आणि याच जाणीवेतूनच एक प्रांतीय संघटनाचा उदय झाला. आता हे प्रांतीय संघटना म्हणजे दुसरी कुठली नसून ती म्हणजे काँग्रेस आणि तेच म्हणजे राष्ट्रीय सभा. आता राष्ट्रीय सभा तयार करायची, त्याच्या स्थापनेच्या मागची पार्श्वभूमी काय आपण ते अभ्यासू. ब्रिटिशांच्या अन्यायी धोरणाविरुद्ध काय झालं, आपण राष्ट्रीयदृष्ट्या संघटित व्हावं अशी सुशिक्षित भारतीयांची भावना झाली. आता लोक शिकल्यानंतर त्यांना जाणीव झाली की आपण पारतंत्र्यात आहोत, आपल्या विरुद्ध आपलाच देश असून आपणच इथं गुलाम आहोत याची त्यांना जाणीव झाली. आणि त्यामुळे हे जे सुशिक्षित लोक आहेत यांना वाटलं की आपल्याला कुठल्या तरी एका संघटनेची, कुठल्या तरी ऐक्याची, कुठल्या तरी संस्थेची आवश्यकता आहे की जी संस्था, जी संघटना जी आपण स्थापन केली ती या लोकांविरुद्ध, हे जे अन्याय अत्याचार आपल्यावरती करतात यांच्या विरुद्ध आपण आपला आवाज उठवू शकू. तर यांचा उद्देश काय होता, तर सनदशीर मार्गाने न्याय मिळवावा, जनजागृती करावी, जनतेच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवाव्या ही त्यांची उद्दिष्ट होती. त्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागात प्रादेशिक संघटना स्थापन झाल्या. बंगाल प्रांतातील इंडियन असोसिएशन ही संस्था अखिल भारतीय चळवळीचे केंद्र बनावी अशी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची इच्छा होती. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची इच्छा अशी होती की बंगाल प्रांतामध्ये होती एक संस्था जिचं नाव होतं इंडियन असोसिएशन. अत्यंत महत्त्वाचं आहे. ही बंगालची होती. यावर्षी विद्यार्थी मित्रांनो झालेल्या MPSC 2017 मुख्य परीक्षेमध्ये पेपर 1 GS पेपर 1मध्ये असा प्रश्न होता की खालीलपैकी कुठली संस्था ही इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे जी काँग्रेस होती, जी राष्ट्रीय सभा होती, याच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली. हा प्रश्न तुम्ही बघू शकता. हुबेहूब हाच प्रश्न त्या ठिकाणी आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये इंडियन असोसिएशन हा सुद्धा एक पर्याय आहे, पण हा पर्याय असू शकत नाही, हा चुकीचा पर्याय राहील. कारण की इंडियन असोसिएशन ही जी आहे ही बंगालमध्ये आहे, ही महाराष्ट्रात आहे का, ही महाराष्ट्रामध्ये नाही आहे. ओके, तर सुरेंद्रनाथ बॅनर्जीची अशी इच्छा होती की बंगाल प्रांतामधली जी इंडियन असोसिएशन होती ही संस्था अखिल भारतीय चळवळीचे केंद्र बनावी. त्यांनी काय केलं, 1883मध्ये कोलकात्याला एक अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय परिषद भरवली
आणि देशाच्या निरनिराळ्या भागातून सुमारे 100 प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित होते आणि एक देशव्यापी संघटना स्थापनेच्या दिशेने भारतीयांनी टाकलेले हे पहिले पाऊल होते असं आपण म्हटल्यास काही वेगळं ठरणार नाही. ठीक आहे. आता आपण राष्ट्रीय सभेची स्थापना बघू. 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले. बघा, राष्ट्रीय सभेची स्थापना 1885मध्ये झाली 28 डिसेंबरला. पहिली गोष्ट अशी, कुठं झालं तर मुंबईमध्ये झाली. आता मुंबईमध्ये पण कुठलं स्थळ तर गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा, इथं राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन झालं. आणि उमेशचंद्र बॅनर्जी आहेत, हे इथं उमेशचंद्र बॅनर्जी दाढीवाले आहे ना, बघा यांची दाढी बघा. हे उमेशचंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि देशाच्या निरनिराळ्या भागातून 72 प्रतिनिधी अधिवेशनासाठी आले होते. बघा किती प्रतिनिधी आले होते, 72 प्रतिनिधी आले होते. अध्यक्ष कोण होते तर उमेशचंद्र बॅनर्जी होते. कुठं झालं, मुंबईमध्ये झालं. स्थापना केव्हा आहे तर 28 डिसेंबर 1885 आहे. कुठं होतं तर गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत होतं. ठीक आहे. आणि या सर्वांनी मिळून हे सर्व 72 जणी तर बसलेले आहेत. बघा किती मस्त पोज दिली त्यांनी, वेगवेगळे लोक असे बसले आहेत, छान पोज दिली, एकदम महाराजासारखी वाटतं, म्हणजे महाराजच वाटतात आहे ना. आणि त्या काळातले आपले हे स्वातंत्र्य सैनिक बघा, हे मुंबईसारख्या ठिकाणी इथं जमलेले होते. आणि या सर्वांनी मिळून याच अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय सभा म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ही राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर पुढाकार घेतला. बरं झालं त्या काळामध्ये मोबाईल नव्हते, नाहीतर त्या काळात सेल्फी पण चालली असती. चला असू द्या. ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्याने हे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला आणि या अधिवेशनात विविध स्वरूपाच्या राष्ट्रीय समस्यावर चर्चा झाली आणि भारतीयांना देशाच्या प्रशासनात स्थान दिले जावं, लष्करी खर्चात कपात करावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या. आणि या मागण्याची निवेदनं जी आहेत हे ब्रिटिश सरकारकडे पाठवण्यात आली आणि राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमुळे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची पायाभरणी झाली. आता राष्ट्रीय सभेचं उद्दिष्ट काय होते? यांचे उद्दिष्ट असं होते की भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना एकत्र आणणं, धर्म, वंश, जात इत्यादी भेद बाजूला सारून लोकांमध्ये ऐक्याची भावना निर्माण करणं, परस्पराच्या समस्या व मते जाणून घेण्याची त्यांना संधी देणं, राष्ट्राच्या उन्नतीसाठी आवश्यक त्या उपायांची चर्चा करणं, ही जी आहे ही राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट होती. आता स्वाभाविक गोष्ट आहे, तर आपल्यातच जर का धर्म, वंश, जात जर का भेद असला, तर आपल्यातच जर का वाद असले, तर आपण आपला जो शत्रू आहे त्याच्यावर कधीही मात करू शकणार नाही. त्याच्यामुळे आपले आंतरिक हे जे आहे ह्या गोष्टी सर्व भेद बाजूला सारून त्यांना एकत्र आणून त्यांना ह्या सर्व गोष्टीची जाणीव करून देऊन त्यांना आपला दुश्मन म्हणजे जे गोरे लोक म्हणजे ब्रिटिश आहेत त्यांच्या विरुद्ध भडकवून आपला देश स्वतंत्र करण्याचा मागची उद्देश जो होता हा राष्ट्रीय सभेचा होता. आता राष्ट्रीय सभेची वाटचाल बघू. राष्ट्रीय सभेचे नेते आधुनिक विचारांनी व देशप्रेमाने प्रेरित झालेले होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या तत्वावर त्यांची निष्ठा होती. त्यांचा सनदशीर मार्गावर विश्वास होता. सनदशीर मार्गानं कार्य केल्यास इंग्रज आपल्या मागण्यांना योग्य तो प्रतिसाद देतील अशी त्यांना आशा वाटत होती की आपण जर त्यांना मागणी केली सनदशीर मार्गानं, प्रेमानं, बळजबरीनं नाही, जबरदस्ती नाही, प्रेमानं मागितलं तर ते प्रेमानं देतील, अशा प्रकारे यांची धारणा होती. आणि राष्ट्रीय सभेची अधिवेशनं ही दरवर्षी भरवली जाऊ लागली आणि त्यामुळे लोकांना आपल्या समस्यांची जाणीव होत असे आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण संघटित झालं पाहिजे असे त्यांना वाटू लागले. सरकारची दडपशाही असेल, सरकारचं आर्थिक शोषण असेल, सरकारनं केलेला भ्रष्टाचार असेल, हे जेवढी होते सर्व गोष्टी इत्यादी संबंधीचा आवाज उठवून राष्ट्रीय सभेनं लोकजागृती घडून आणली आणि राष्ट्रीय सभेनं भारतीय जनतेला राजकीय हक्क मिळावे यासाठी आग्रह धरला. दादाभाई नौरोजी होते. या दादाभाई नौरोजी यांनी भारताच्या समस्या
इंग्लंडमधील जनतेपुढे मांडल्या. दादाभाई नौरोजी इंग्लंडमध्ये गेले आणि भारतीयांच्या समस्या ज्या आहेत त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन तिथल्या इंग्लंडमधील जनतेपुढे मांडल्या की भारतीयांचं शोषण हे तुमचे लोक कशाप्रकारे करत आहेत. राष्ट्रीय सभेला मिळणारा लोकांचा प्रतिसाद वाढत गेला आणि इसवी सन 1890मध्ये सरकारने एक आदेश काढून सरकारी नोकरांना राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनास हजर राहण्यास बंदी केली. आता माहीत पडलं की हे काँग्रेस जे आहे हे सरकारविरुद्ध काम करत आहे आणि सरकारविरुद्ध काम करते म्हटल्यावर त्या सरकारला माहीत पडलं की आपल्याच ऑफिसातले काही लोक आहेत ते माती खातात. याचा अर्थ असा की त्या सरकारमध्ये काम करणारे जे कारागीर होते, जे कामगार होते, जे नोकर वर्ग होते, जे अधिकारी असतील समजा, तेच लोक राष्ट्रीय सभेला जाऊन तिथं हजेरी लावून या सरकारविरुद्ध काम करायचे. ठीक आहे ना. तर त्याच्यामुळे मग त्यांनी एक अध्यादेश काढला, त्यांनी एक हे काढला की कुठलाही प्रकारचा सरकारी व्यक्ती हा इंडियन नॅशनल काँग्रेस राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात जाणार नाही आणि त्यांनी बंदी घातली. सभेच्या अधिवेशनात त्यांनी बंदी घातली, राहण्यास त्यांनी बंदी केली. तेव्हा राष्ट्रीय सभेने सरकारच्या अन्यायी धोरणाविरुद्ध लोकमत जागृत केलं आणि त्यामुळे ब्रिटिश सरकारला हा आदेश रद्द करावा लागला. मात्र लवकरच ब्रिटिश सरकारचे धोरण अधिक आक्रमक बनत गेलं आणि सरकारनं भारतीय जनतेत फूट पाडण्यासाठी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब त्या ठिकाणी केला आणि त्यामुळे भारतीयांचा असंतोषही वाढत गेला आणि स्वातंत्र्य चळवळ जी होती ही अधिक तीव्र होत गेली. विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला हा चॅप्टर जो आहे हा चॅप्टर संपला. हे लेक्चर 4 संपलेलं आहे. तोपर्यंत जय महाराष्ट्र.